सी व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर? कोऑर्डिनेशन नंबर फिक्स्ड असतं बाळांनो. कोऑर्डिनेशन नंबर काय असतं? फिक्स्ड. आता फॉर एक्झाम्पल इथं काय आहे? CO NH3 6 आणि इथं काय आहे तर Cl3. CO NH3 6 Cl3 आहे. तर हे आतल्या स्पियर मध्ये किती लिगँड्स आहेत? 6. आणि मोनोडेंटेड लिगँड आहे तो. कसला लिगँड आहे? कारण मोनोडेंटेड लिगँड एका वेळी एकच लोन पेअर देणार असा कन्सेप्ट असतोय ना. मोनोडेंटेडचा कन्सेप्ट काय असतो? एका वेळी एकच लोन पेअर. सो ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असतो? 6. काय असतो कोऑर्डिनेशन नंबर? काय असतो कोऑर्डिनेशन नंबर? 6. कारण 6 लिगँड्स आहेत आणि मोनोडेंटेड आहेत. जेव्हा लिगँड मोनोडेंटेड आहे ना, तर लिगँड नंबर इज इक्वल्स टू कोऑर्डिनेशन नंबर. जर मोनोडेंटेड लिगँड असेल तर मोनोडेंटेड म्हणजे जो एका वेळी एकच लोन पेअर डोनेट करतो. आता हाच जर मी असा लिहिला COEN थ्राइस 3 प्लस COEN थ्राइस 3 प्लस हा इथिलीन डायअमाइन आहे. बायडेंटेड लिगँड आहे. कसा लिगँड आहे? बायडेंटेड लिगँड आहे म्हणजे एका वेळी किती लोन पेअर देणार आहे? 2. मग 3 आहे तर किती लोन पेअर देणार आहे? 6. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे? 6. आलं का लक्षात? मोनोडेंटेड लिगँड असेल तर जो काय तुमचे नंबर ऑफ लिगँड्स आहेत दॅट इज युअर कोऑर्डिनेशन नंबर अँड इट इज फिक्स्ड. नॉर्मली ट्रान्झिशन एलिमेंट्स असतील, ट्रान्झिशन मेटल्स असतील तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 4, 5, 6. 4, 5, 6 पेक्षा जास्त नसतो. लॅन्थेनाइट्स, ऍक्टिनाइट्स असतील तर 9 ते 12 च्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो. तर का असतो ते पण आपण डिस्कस करायचंच आहे, नो डाऊट. ठीक आहे. सो coordination number, the coordination number of a metal ion in a complex can be defined as the number of ligands donor atoms to which metal is directly bonded. For example, in the complex ion PTCl6 किती आहेत क्लोरीन? 6. कोऑर्डिनेशन नंबर काय झाला? 6. कारण क्लोरीन हा मोनोडेंटेड लिगँड आहे. क्लोरीन हा एका वेळी एकच लोन पेअर देऊ शकतो. and NiNH3 4 2 plus NH3 4 कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे? 4. कारण परत अमाइन हा कसला लिगँड आहे तर मोनोडेंटेड. जरा आठवण करावी लागणार, खूप दिवसांना लेक्चर आहे. मोनोडेंटेड लिगँड कोण असणार आहे? अमोनिया, हॅलाइड्स, OH- सायनाइड्स हे सगळे मोनोडेंटेड लिगँड आहेत. बायडेंटेड लिगँड कोण आहे तर इथिलीन डायअमाइन आणि ऑक्झॅलेट आयन. ऑक्झॅलेट आयन C2O4 2- C2O4 समजते का? येस or no? So, for example, in the complex ion PTCl6 2- chlorine 6, NiNH3 4 2 plus मध्ये 4. कारण अमोनिया हा कसला लिगँड आहे? मोनोडेंटेड लिगँड. The coordination number of platinum and nickel are 6 and 4 respectively. Similarly, the complex ion FeC2O4 3-, FeC2O4 3-. हे सगळं सोडून द्या. हे बघा C2O4 हा कसला लिगँड आहे? बायडेंटेड लिगँड आहे. कसला लिगँड आहे? बायडेंटेड लिगँड म्हणजे COO- असते आणि COO काय असते तर मायनस. हा पण एक लोन पेअर देतो आणि हा म्हणजे एका वेळी हा लिगँड किती लोन पेअर देतोय तर 2 लोन पेअर देतोय. किती लोन पेअर देत आहे? किती लोन पेअर देत आहे? मग एका वेळी 2 देत आहे तर 3 किती देणार आहेत तर 6. 3 किती देणार आहेत? 6. सो इट इज अ बायडेंटेड लिगँड असेल तर एका वेळी 2 देतोय त्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे तर 6. So it is important to note here that the coordination number of central atom ion is determined only by the number of sigma bonds formed by the ligand with central atom ion. Pi bond if formed between the ligands and central atom ions are not counted for this purpose. Central atom count केला जात फक्त जो लोन पेअर डोनर आहे तोच काउंट केला जातो. तोच काय केला जातो? काउंट केला जातो. कोऑर्डिनेशन स्पियर स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत जे आहे
मग ते तुमचं मेटल आयन असू दे किंवा लिगँड असू दे, मग ते तुमचं दॅट इज कोऑर्डिनेशन. जे काही स्क्वेअर ब्रॅकेटच्या दॅट इज कोऑर्डिनेशन. जे काही स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत आहे. FeC2O4 3 FeC2O4 thrice 3 minus. Next COEN thrice 3 plus. Next NiNH3 4 2 plus. समझ में आ रहा है? Yes or no? So these are what? These are the coordination sphere. स्पियरच्या आत जे काय ते सगळं कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन एंटाइटीज त्यातले जे काय असतील ते कोऑर्डिनेशन एंटाइटीज. कोऑर्डिनेशन पॉलीहायड्रॉन्स. आता मी तुम्हाला पहिलाच सांगितले, लास्ट लेक्चरलाही सांगितलेले की जर कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, जर कोऑर्डिनेशन नंबर काय आहे 6, तर एक तर हायब्रिडायझेशन असते D2sp3 किंवा असते sp3 काय असते तर D2. कोऑर्डिनेशन ह्याचं हायब्रिडाइज कोऑर्डिनेशन नंबर जेव्हा 6 असतं, एक तर हायब्रिडायझेशन D2sp3 असते किंवा sp3D2 असते. त्याला ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असते. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असते म्हणजे मेटल लिगँडच्या प्लेन मध्ये 4 जण आहेत आणि प्लेनच्या अबाव एक असतं आणि प्लेनच्या बिलो एक असतं. आलं लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. आता हा टेट्राहेड्रल जे आहे त्यामध्ये हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशन असते. कोऑर्डिनेशन नंबर 4 असते. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे 4 लिगँड असणार आहेत. 4 लिगँड असणार आहेत आणि हे 4 लिगँड काय फॉर्म करणार आहेत तर टेट्राहेड्रल जॉमेट्री. कसली जॉमेट्री? कसली जॉमेट्री? टेट्राहेड्रल जॉमेट्री. कसली जॉमेट्री? टेट्राहेड्रल जॉमेट्री. समजतंय? नेक्स्ट इथं काय येणार आहे? हा स्क्वेअर प्लॅनर आहे. स्क्वेअर प्लॅनरला DSP म्हणजे प्लेन मध्ये 4 लिगँड्स आहेत. DSP2 स्क्वेअर प्लॅनर म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर जेव्हा 4 असते त्यावेळी एकतर हायब्रिडायझेशन DSP2 पण असू शकते किंवा एकतर कोऑर्डिनेशन नंबर sp3 पण असू शकते. जर कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि sp3 आहे हायब्रिडायझेशन तर तो कसला? टेट्राहेड्रल जॉमेट्री. कसली जॉमेट्री? हा. आणि जर कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे आणि DSP2 स्क्वेअर प्लॅनर आहे म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे आणि हायब्रिडायझेशन DSP2 आहे तर जॉमेट्री कशी असणार आहे तर स्क्वेअर प्लॅनर. कसली जॉमेट्री असणार आहे? कसली जॉमेट्री असणार आहे? कसली जॉमेट्री असणार आहे? स्क्वेअर प्लॅनर. नेक्स्ट आता जर कोऑर्डिनेशन नंबर 5 असेल, काय असेल कोऑर्डिनेशन नंबर 5? आता कोऑर्डिनेशन नंबर 5 असताना हायब्रिडायझेशन असते sp3d. काय असतं हायब्रिडायझेशन? हा sp3d इथं 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 काय झालं ट्रायंगल आणि एक पिरॅमिड खाली ट्रायगोनल बायपिरॅमिड. तर डिपेंड करतं की ऍक्च्युली हे फॉर्म होण्यासाठी लोन पेअर वगैरेची गरज असते. काय असते? लोन पेअर वगैरे असेल तर मग ते स्क्वेअर पिरॅमिडल पण होते. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 5च sp3dच हायब्रिडायझेशन. कोऑर्डिनेशन नंबर काय असतंय? 5 स्क्वेअर पिरॅमिडल. काय असते? दोन्ही पॉसिबल आहे. ट्रायगोनल बायपिरॅमिडल पण पॉसिबल आहेत आणि स्क्वेअर पिरॅमिडल पण पॉसिबल आहे. ऍक्च्युली हे लोन पेअर असायला पाहिजे मग एक्झिस्टन्स असतो ह्याचा स्क्वेअर पिरॅमिडल. मी नंतर सांगते तुम्हाला हे ऍक्च्युली जर एखादी केस आली तर. ठीक आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ सेंट्रल आयन. आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ सेंट्रल आयन कसं ओळखायचं बघा. हा Cu NH3 4 2 प्लस आहे. Cu NH3 4 काय तर 2 प्लस. कॉपरचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर X. अमोनियाचा ऑक्सिडेशन नंबर काय असते तर 0. सो X प्लस 0 इंटू 4 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2. सो X प्लस 0 इज इक्वल्स टू काय येणार आहे 2. सो X इज इक्वल्स टू काय आहे तर 2. सो ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2. कोणाचं?
कॉपरचं. समजतंय? ठीक आहे. आता CONH36Cl3 हा मॉलिक्यूल आहे पूर्ण. यामध्ये कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय कन्सिडर करणार आहे? X. अमोनियाची ऑक्सिडेशन स्टेट काय कन्सिडर करणार आहे? 0. आणि क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काय कन्सिडर करणार आहे? -1. सो X plus 6 into 0 plus 3 into -1 is equals to काय येणार आहे तर 0. समझ में आ रहा है? सो इथं काय येणार आहे तर x plus 0 minus 3 is equals to 0. So x minus 3 is equals to 0. So x is equals to 3. So coordination number ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर प्लस. समझ में आ रहा है? आता हा CuCN43 मायनस आहे. CuCN43 मायनस. सो इथं Cu इथं CN4 आणि इथं काय येणार आहे तर 3 मायनस. सो इथं काय येणार आहे तर x, इथं काय येणार आहे तर 4 into -1 कारण सायनाइडचं ऑक्सिडेशन स्टेट मायनस असते. OH ऑक्सिडेशन स्टेट -1 असते. CN मायनस, OH मायनस, Cl मायनस, Br मायनस, I मायनस, F मायनस सगळं मायनस असते. is equals to -3. So x minus 4 is equals to -3. Therefore, x is equals to -3 plus 4 आहे. So x is equals to +1. म्हणजे कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +1. समझ में आ रहा है? So the oxidation number of central atom in a complex is defined as the charge it would carry if all the ligands are removed along with the electron pairs. म्हणजे लिगँड चा चार्ज मान्य होतो जर त्यावरती चार्ज असेल तर, नसेल तर आपण कन्सिडर करत नाही. So oxidation number of central atom in a complex is defined as the charge it would carry if all the ligands are removed. जर सगळे ligands मी काय केले असते? रिमूव्ह केले असते. हा, with the electron pairs that are shared with the central atom. So the oxidation number is represented by Roman numerals in parentheses in coordination. जेव्हा IUPAC नेमिंग आपण लिहितो ना, तर त्या IUPAC नेमिंगच्या वेळी जो काय मेटल आयन आहे, जो काय त्या मेटल आयनचा कोऑर्डिनेशन म्हणजे त्या मेटल आयनचं ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही कसं लिहिताय? पॅरेंथेसिस मध्ये जे काय असेल ते रोमन 1, रोमन 2, रोमन 3 असं. ठीक आहे, फाईन. सो फॉर एक्झाम्पल द ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर CuCN4 3 कसं काढलं समजतंय ना? इथं x घेतला, ह्याला -1 कन्सिडर केलं, आहे किती 4. सो x plus 4 into -1 is equals to -3. सो इथं किती आलं तर +1 आणि इट इज रिटन एज Cu1. समझ में आ रहा है? रोमन 1 लिखा हमने उसको कॉपर. होमोलेप्टिक एंड हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस, ऐसे कॉम्प्लेक्सेस जिसको सभी लिगैंड सेम है, असे कॉम्प्लेक्सेस ज्याला त्याला होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. आणि असे लिगॅंड्स ज्याला असे कॉम्प्लेक्स ज्यामध्ये लिगॅंड्स काय आहेत तर वेगवेगळे, सेम कंपाऊंड मध्ये वेगवेगळे लिगॅंड्स आहेत. हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. कसला कॉम्प्लेक्स? कसला कॉम्प्लेक्स? कसला कॉम्प्लेक्स? कसला कॉम्प्लेक्स? समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? इथपर्यंत समजलं की नाही समजलं? नाव नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरला सांगते पहिले. नॉमेनक्लेचर लिखताना 2 पार्ट असते की फक्त कॉम्प्लेक्स असेल तर तो कॉम्प्लेक्स 2 पार्ट मध्ये डिवाइड केला जातो. एक कॅटायनिक पार्ट असते आणि एक काय असते तर एनायनिक पार्ट असते. एक कॅटायनिक पार्ट असते आणि एक कॅटायनिक पार्ट असते आणि एक कॉम्प्लेक्स, पूर्ण कॉम्प्लेक्स असेल तर, किंवा त्याच पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स वरती चार्ज असते. जर त्या कॉम्प्लेक्स वरती चार्ज प्लस असेल तर तो कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे आणि त्या कॉम्प्लेक्स वरती चार्ज मायनस असेल तर तो एनायनिक कॉम्प्लेक्स. लिगॅंड्स. आता थोडस इथं काय म्हणतात, CBSEचं आणि स्टेट बोर्डचं थोडंसं चेंज होतंय लिगॅंड्सच्या नेमिंगला. कोणाच्या नेमिंगला ते बघूया पहिलं.
फॉर्म्युला ऑफ मोनोन्यूक्लियर कोऑर्डिनेशन एंटाइटीज काय म्हटले? द फॉर्म्युला ऑफ कंपाउंड इज शॉर्ट हँड टूल यूज टू प्रोव्हाइड बेसिक इन्फॉर्मेशन. कसली इन्फॉर्मेशन? बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ कंपाउंड इन अ कॉन्साइज अँड कन्व्हिनियंट मॅटर. पण त्याचा आपण फुल फॉर्म्युला लिहितो, फुल नेम लिहित असतो त्याचं. फॉलोइंग आर द रूल्स अप्लाइड. सगळ्यात पहिला आपण काय, तर सेंट्रल ॲटम इज लिस्टेड फर्स्ट. ऍक्च्युली आयुपीएससी नेमिंगला तसं नसतंय. फॉलोइंग रूल्स आर अप्लाइड बाय वाइल रायटिंग द फॉर्म्युला. सेंट्रल ॲटम इज लिस्टेड फर्स्ट, म्हणजे आता हे जे तुम्ही लिहिताय CO NH36 Cl3 हा जो आहे ह्याचे रूल सांगतोय आपण. मोनोन्यूक्लियर कोऑर्डिनेशन एंटाइटी contains a single central atom. Contains a, okay? The following rules are applied in the formula. Central atom is listed first. The ligands are then listed in the alphabetical order. जर वेगवेगळे लिगँड असले असते, इथं CO आहे, इथं NH3 येणार. NH3 किती टाइम्स येणार आहे? तर 4 टाइम्स. क्लोरीन किती टाइम येणार आहे? तर 2 टाइम, आणि एकदा क्लोरीन बाहेर येणार. लिगँड्स जे आहेत इथं, असं काय नाही की अल्फाबेटिकल ऑर्डरला लिगँड्स इथं कसे पण लिहू शकतो, पण आयुपीएससी नेमिंग लिहिताना काय लिहिताना त्यावेळी त्याचे अल्फाबेटिकल ऑर्डरने यायला पाहिजे. पॉलिडेंटेड लिगँड, जर म्हणजे पॉलिडेंटेड म्हणजे एकाच वेळी जेव्हा 2 किंवा 3 लोन पेअर तो देणार आहे. पॉलिडेंटेड लिगँड्स आर लिस्टेड, ऑल्सो लिस्टेड अल्फाबेटिकली इन केस दे आर ॲब्रिव्हिएटेड. आता पॉलिडेंटेड लिगँड EN, इथिलीन डायमाइन, EN असं दिलं जातं. EN, मग EN कितींदा आहे? 2दा, 3दा, 4दा आपण लिहू शकतो. द फॉर्म्युला ऑफ द एंटायर कोऑर्डिनेटेड एंटाइटी वेदर चार्ज ऑर नॉट. हे बघा, हे न्यूट्रलच आहे. चार्ज म्हणजे कोण सांगा? अशा PtCl4 2- हा चार्ज एंटाइटी झाली. काय झाली? ही न्यूट्रल एंटाइटी आहे. पूर्ण मॉलिक्युल आहे हा. काय हा? काय हा? पूर्ण मॉलिक्युल आहे. The formula for the entire coordination entity, whether charged or not, it is enclosed in the square bracket. So when the ligands are polyatomic, their formulas are enclosed in the parenthesis. Ligand abbreviations are also enclosed in the parenthesis. Parenthesis म्हणजे समझ में आ रहा है? ये square box. हाँ, when we यहाँ बोला है कि there should be no space between ligand and metal ion within the coordination sphere. म्हणजे जेव्हा तुम्ही असं लिहिताय ना, हे कंटिन्युअसली लिहायचं. ह्यामध्ये स्पेस द्यायची, स्पेस द्यायची, स्पेस द्यायची नाही. ठीक. So there should be no space between the ligand and the metal with the coordination sphere. When the formula of charge coordination entity is to be written without the that of counter ion. Counter ion म्हणजे हा बाहेरचा, हा बाहेरचा counter ion. So when the formula of charge coordination entity is to be written without the counter ion, the charge is indicated outside the square bracket. Square bracket च्या बाहेर दिले का? स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर. आणि निगेटिव्ह आहे ना हा चार्ज, हा एनायनिक कॉम्प्लेक्स झाला. काय झाला? हा. आणि हा वरती चार्ज काय आहे? कसला कॉम्प्लेक्स झाला? The charge of cation is balanced by the charge of anion. The charge of is always balanced by the charge of anion. जेव्हा तुम्ही न्यूट्रल मॉलिक्युल लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? आता एकच 4 कॉम्प्लेक्स दिलेत मी तुम्हाला इथं.
हे 4 कॉम्प्लेक्स कसे सांगते? तो कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. हा कॅटायनिक कॉम्प्लेक्स विथ काउंटर आयन आहे. कारण जर मी ह्याला ब्रेकडाऊन केला तर CONH3 4Cl2 प्लस आणि Cl काय येणार आहे तर मायनस. परत NiCN4 2 मायनस म्हणजे हा एनायनिक कॉम्प्लेक्स आहे. एनायनिक कॉम्प्लेक्स आयन आहे. आयन काय आहे? आयन. आणि हा पण आयन नाहीये, हा पूर्ण मॉलिक्यूल आहे पण एनायनिक आहे. कॉम्प्लेक्स कसा आहे? कारण 4K प्लस आणि FeCN64 मायनस वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर मला जो कोऑर्डिनेशन स्पेअर मिळतो तो कसा मिळतो? पॉझिटिव्हली चार्ज मिळतो का? मग निगेटिव्हली चार्ज मिळतं तर? आणि पॉझिटिव्हली चार्ज मिळतं तर? समज मिळालं? पहिल्या केसमध्ये कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. कसला कॉम्प्लेक्स आहे? हा, कॅटायनिक कॉम्प्लेक्सच्या केसमध्ये सगळ्यात पहिला ऑक्सिडेशन स्टेट कोणत्याही केसमध्ये, हे जेवढे काही मी केस लिहिले 4, तर सगळ्यांच्या केसमध्ये सगळ्यात पहिला काय फाइंड करायचं तर ऑक्सिडेशन नंबर मेटल आयनचा. कोणाचा ऑक्सिडेशन नंबर? मेटल आयन्स. मेटल आयनचा ऑक्सिडेशन नंबर इथं काय येणार आहे तर X, इथं काय येणार आहे तर 0, इथं काय येणार आहे तर 3. सो X इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 3. सो इथं कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +3. हे झालं. हे मॅटर सॉल्व्ह झालंय. ऑक्सिडेशन नंबर 3. नाव लिहिताना सगळ्यात पहिला लिगँडचं नाव लिहायचं. कोणाचं नाव लिहायचं? आणि लिगँडचं नाव लिहिताना दरवेळी वेगवेगळे रूल्स आहेत. म्हणजे अमाइन लिहायचं. अमोनिया असेल तर अमाइन, AMMINE अमाइन. मग ते अमाइन एकच आहे का? 6 आहेत ना? किती आहेत? मग त्याला मी लिहिणार आहे हेक्झा अमाइन. काय लिहिणार? येस. सगळ्यात पहिला मी लिहिताना ह्याचं नाव कसं लिहिणार आहे तर हेक्झा अमाइन. स्पेस सोडायची नाही, जरा पण स्पेस सोडायची नाही. हेक्झा अमाइन. नेक्स्ट काय नाव? कोबाल्ट. मेटलचं नाव लिहायचं, मेटल आयनचं नाव लिहायचं, जे काय असेल तर. हेक्झा अमाइन कोबाल्ट. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 3. त्याला पॅरेंथेसिस मध्ये लिहायचं. आणि पुढे काय लिहायचं? आयन. पुढे काय लिहायचं? पुढे काय लिहायचं? कारण त्यावरती चार्ज होता. म्हणजे जेव्हा तुम्ही कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सचा नाव लिहिला, सगळ्यात पहिला तुम्ही काय लिहिला? सगळ्यात पहिला तुम्ही काय लिहिला? लिगँडचं नाव लिहिला. कशाचं नाव लिहिला? आणि लिगँडचं नाव लिहिताना कितींदा तो लिगँड आहे त्यासाठी लिहिला. सो हेक्झा अमाइन कोबाल्ट आयन. हेक्झा अमाइन, हेक्झा अमाइन, समझ में आ रहा है? ठीक है. ये मॉलिक्यूल है, इसमें भी सबसे पहले मेरे को ऑक्सीडेशन नंबर तो फाइंड करना ही पडेगा. सो इथं काय येणार आहे? हा X, हा 0, हा -1 इंटू 2, परत हा -1 म्हणजे X -2 -1 इज इक्वल्स टू 0. सो X इज इक्वल्स टू 3. इथं अल्फाबेटिकल ऑर्डर जायचं. 2 लिगँड आहेत वेगवेगळे. पहिला आपण लिगँडचं नाव लिहितो. कोणाचं नाव लिहितो? मग पहिला लिगँड अमाइन आहे. किती अमाइन आहेत? 4. ह्याचं नाव काय असणार आहे? टेट्रा अमाइन डाय क्लोरो कोबाल्ट. बरं ठीक आहे कोबाल्ट. पण इथं काउंटर आयन आहे. काय आहे? इथं एकही स्पेस सोडायची नाही. जरी तुम्हाला दिसत असेल कोबाल्ट, कोबाल्टचं चार्ज किती आहे तर 3 आणि पुढे काय लिहिणार आहे तर क्लोराईड. कितींदा पण असू दे तो काउंटर आयन, एकदाच लिहायचं क्लोराईड. 2दा असेल तर डायक्लोराईड नाही लिहायचं, क्लोराईडच लिहायचं. 3दा असेल तरी पण क्लोराईडच लिहायचं. 4दा असत नाही, 1 किंवा 2 किंवा 3 असत. नेक्स्ट NiCN4 आहे. NiCN4 ला निकेलचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर X, सायनाइडचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर -1 इंटू 4 इज इक्वल्स टू -2. So X -4 is equals to -2. So X is equals to -2 plus 4. So X is equals to +2. समझ में आ रहा है? हाँ. अभी कितनी साइनाइड है? 4. Yes. टेट्रा सायनो, टेट्रासायनो मेटल. खरं नाही. एनायनिक कॉम्प्लेक्स आहे ना, तर एनायनिक कॉम्प्लेक्सचं मेटलचं नाव चेंज होत असते.
ATE लावतो आपण. निकेल असेल तर निकेलेट, कोबाल्ट असेल तर कोबालेट, अल्युमिनियम असेल तर अल्युमिनेट. कॅटायनचं नाव, कॅटायनचं जेव्हा कॉम्प्लेक्स जेव्हा कॅटायन आहे त्यावेळी मेटलच्या नावामध्ये काही फरक पडत, पण जेव्हा एनायन मध्ये म्हणजे एनायनिक कॉम्प्लेक्स आहे त्यावेळी मेटलच्या नावामध्ये फरक पडतात. टेट्रासायनो निकेलेट, निकेलेट. आता निकेलेटचं चार्ज किती आहे? रोमन 2. आणि पुढे काय येणार आहे? आयन. पुढे काय येणार आहे? आयन. आता इथं परत K4 याचं +1 × 4, इथं काय येणार आहे? X, इथं काय येणार आहे? 6 × -1 = 0. So 4 + x - 6 = 0. So x = 6 - 4. So x = समझ में आ रहा है? आयन्स ऑक्सीडेशन स्टेट क्या है? 2. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? पहिला कधीही कॅटायनचं नाव पहिला लिहायचं असतं. कॉम्प्लेक्स लिहिताना कॅटायनचं नाव पहिला आणि एनायनचं नाव नंतर. हा पूर्ण कॉम्प्लेक्स असताना हा पहिला काय आहे तर कॅटायन आणि हा नंतर काय आहे तर एनायन. समजतंय? येस ऑर नो? याचं नाव काय येणार आहे? पोटॅशियम. कॅटायनचं नाव झालं. कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये आज जे आहे त्याचं नाव लिहायचंय. सायनाइड ग्रुप आहेत, किती आहेत? सायनाइड, IDE आहे ना, सायनो होते किंवा सायनिडो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे दिलंय ते बघूया आता NCERTच्या. नाही तर सायनो आपण लिहितो नॉर्मली. पोटॅशियम स्पेस ठेवायचा कारण हा कॅटायन आहे आणि हा पोटॅशियम हेक्सासायनो फेरेट. आयन नाही लिहायचं, काय लिहायचं? फेरेट. आणि त्यावरती चार्ज किती आहे? पोटॅशियम हेक्सासायनो फेरेट. नावं समजले? हे इंट्रोडक्शन होतं. आता आपण सगळे रूल्स बघायचे, कारण कसं आहे जरा आपण पहिला नाव तरी बघूया कसे असतात. उगाच डायरेक्टली मी रूल्स सांगणार, तुम्ही वाचणार, मग मी सांगणार, त्यापेक्षा आता थोडं तर आयडिया आली. कसं लिहितो? कॅटायन पहिला लिहायचं असतं एनायन नंतरनं. म्हणून या केसमध्ये आपण पहिला कॅटायनचं नाव लिहिलं आणि मग कोणाचं नाव लिहिलं? एनायन. ह्या केसमध्ये पहिला आपण कॅटायनचं नाव लिहिलं आणि मग कोणाचं नाव लिहिलं? समझ में आ रहा है? यस और नो? ठीक है. The name of coordination compounds are derived by the following principles. The name of the coordination compounds are derived by the following principles of additive nomenclature. Thus, the group that surrounds the central atom must be identified in the name. म्हणजे लिगँड्सचं नाव आयडेंटिफाय करायचं. They are listed as a prefixes. म्हणजे सगळ्यात पहिला कोणाचं नाव लिहायचं? प्रिफिक्स. लिगँडचं नाव. कोणाचं नाव? मग तो लिगँड एकदा आहे, दोनदा आहे, तीनदा आहे, तेवढ्यांदा. डाय ट्राय टेट्रा. पण ते डाय ट्राय टेट्रा अल्फाबेटिकल ऑर्डरला कन्सिडर करायचा, लिगँडचं नाम अल्फाबेटिकल ऑर्डरला कन्सिडर करायचं. They are listed as a prefixes to the name of central atom along with any appropriate multipliers. The following rules are used when naming coordination compound. The cation is named first. कॅटायनचं नाव लिहिलेलं असतं कधीही, कोणताही कॉम्प्लेक्स. कॅटायन कॉम्प्लेक्सचं किंवा जो काही त्याचा तो जर कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सच्या कॅटायनच्या पार्टचं नाव पहिला आणि मग एनायनच्या पार्टचं. So the cation is named first in both positively and negatively charged coordination entities. The ligands are named in alphabetical order. Before the the ligands are named in alphabetical order before the name of central metal atom. सेंट्रल मेटल ॲटमच्या आधी आपण कोणाचं नाव लिहिला? लिगँडचा. कसा लिहिला? अल्फाबेटिकल ऑर्डर. पण त्याचे जे काही नंबर्स होते डाय ट्राय टेट्रा ह्याला मी अल्फाबेटिकल ऑर्डरला कन्सिडर केलं. मी अमाइनच्या ए ला आणि क्लोरीनच्या सी ला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये. त्याच्या पुढे तुम्ही डायला ट्रायला टेट्राला काय फरक पडल?
The ligands are named in alphabetical order before the name of the central atom. This procedure is reversed from writing the formula. म्हणजे हे उलट असते. ह्याचं बरोबर आपण उलट करतो. पहिला मेटलचं नाव लिहितो, मग लिगँडचं नाव लिहितो. कोणाचं नाव, सॉरी, पहिला मेटल लिहितो आणि मग लिगँड्स लिहितो. नेम ऑफ द एनायनिक लिगँड्स एंड विथ ओ. आणि न्यूट्रल लिगँडला स्पेशल नाव आहे. वॉटरला नाव काय आहे, तर H2O असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तर ऍक्वा. हा, अमाइन NH3 असेल तर त्याला अमाइन म्हणतो. AMMINEच, AMINE नाही. आणि कार्बोनिलला काय म्हणतो, तर CO कार्बोनिल. आणि NO ला नायट्रोसिल. हे न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत. आणि NI असेल तर हा, क्लोराइड आहे क्लोरिडो, ब्रोमाइड आहे ब्रोमिडो, सायनाइड आहे सायनिडो. हे NCERT लाच दिले. पण स्टेट बोर्डला काय दिले, ते IDE कशाने रिप्लेस केला, तर O न. म्हणून मी तुम्हाला सायनो दिलं किंवा क्लोरो दिलं. समज में आ रहा है? So while writing the formula of coordination entity, these are enclosed in the bracket. आता prefixes काय, mono, di, tri, etc. are used to indicate the number of individual ligands in the coordination entity. So when the name of the ligand includes a numerical prefixes, कसले prefixes? आता न्यूमेरिकल प्रिफिक्सेसचा तर मीनिंग समजून घ्या, की जर तो लिगँड आहे ना, पॉलीडेंटेड लिगँड आहे. कसला लिगँड आहे, मोनोडेंटेड नाही. हा, तर तो पॉलीडेंटेड लिगँड दोनदा आहे ना, तर बिसलायचं. तो पॉलीडेंटेड लिगँड तीनदा आहे ना, ट्रिस. डाय ट्राय तिथं नाही वापरायचं. पॉलीडेंटेड लिगँड जर असेल, मग तो दोनदा असेल तर बिस, तीनदा असेल तर ट्रिस, चारदा असेल तर टेट्राकिस, पाचदा असेल तर पेंटाकिस. पॉलीडेंटेड लिगँड असतील. मोनोडेंटेड लिगँडला डाय ट्राय टेट्रा हे वापरायचं. पण पॉलीडेंटेड म्हणजे जो एका वेळीच एकापेक्षा दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोन पेड देणार आहे. सो देन बघा हा, when the names of ligand include numerical prefixes. न्यूमेरिकल प्रीफिक्सेस मतलब समझ में आ रहा है, जो एक टाइम पे दो या फिर दो से ज्यादा लोन पेयर देने वाला है. न्यूमेरिकल प्रीफिक्सेस यानी वो पॉलीडेंटेड लिगैंड है. कैसा लिगैंड है, कैसा लिगैंड है, पॉलीडेंटेड. देन द टर्म बिस, ट्रिस, टेट्राकिस आर यूज्ड. क्या यूज किया है, बिस, ट्रिस, टेट्राकिस आर यूज्ड. So the ligand to which they prefer, the ligand to which they refer being placed in parenthesis. म्हणजे आपण त्याला parenthesis मध्ये लिहितो. मग इथं मी बिस वापरणार, बिस. हा, हे बघा, हे फिनिल तीनदा आहे ना, ह्याचं नाव बघा, ह्याचं नाव आहे ट्रायफिनिल फॉस्फाईन. ह्याचं नाव फक्त, ह्याचं नाव काय आहे, ट्रायफिनिल फॉस्फाईन. कितींदा आहे, सो डायक्लोरो तर मोनोडेंटेड लिगँड आहे, तिथं डाय ट्राय टेट्रा वापरणार आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरला C पहिला येणार आहे आणि मग P येणार आहे. सो डायक्लोरो क्लोरिडो, सॉरी NCERT डायक्लोरिडो विथ ब्रॅकेट मध्ये ट्रिसफिनिल फॉस्फाईन निकेल. सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल in cation, anion or neutral coordination entity is indicated by Roman numeral in if the complex ion is a cation, मेटलचं नाव आहे तसं लिहायचं. मेटलचं नाव, if the complex ion is cation, the metal is named same as the element. For example, CO in a complex cation is called as cobalt. PT is called as platinum. If the complex ion is anion, कोण आहे, हा, तर काय म्हटलंय, the metal ends with the suffix AT. सो आता ह्याचं नाव काय असणार आहे, टेट्रा थायोसायनेटो, टेट्रा कोबाल्टेट. लिगँडचं नाव पहिला लिहिलं मी, टेट्रा थायोसायनेटो कोबाल्टेट. आता ह्याचं -4 असते, -4 त्या साईडला जाऊन +4, 2 +2. Enough is called cobaltate. For some metals, the Latin names are used in complexes. For example, iron च्या केस मध्ये फेरेट. समझ में आ रहा है कि नहीं आ रहा है, yes or no?
न्यूट्रल कॉम्प्लेक्सचा काय फरक पडत नाही तेवढा, तसंच लिहायचं. टेट्रा कार्बोनिल निकेल. ठीक. इथं बघा CrNH3 थ्राईस आहे, H2O थ्राईस आहे आणि Cl3 आहे. सगळ्यात पहिला याचं काय फाइंड करायचं, कोऑर्डिनेशन नंबर, सॉरी ऑक्सिडेशन नंबर. हा 0 आणि हा -1 इंटू 3, म्हणजे हा काय झाला -3. सो x - 3 इज इक्वल्स टू काय येणार आहे 0. सो x इज इक्वल्स टू 3. x इज इक्वल्स टू, याचं नाम काय असणार आहे, ट्राय अमाइन, ट्राय aqua. ए पहिला आएगा ना, सो ट्राय, सॉरी AM पहले आएगा ना, AQ के पहले AM आएगा. सो ट्राय अमाइन, ट्राय aqua, काय क्रोमियम 3, स्पेस सोडले क्लोराइड. कॅटायनचं नाव पहिला आणि मग समज में आ रहा है, हा काउंटर आयन, हा एनायन. काउंटर आयन कॅटायन पण असू शकतो, किंवा जर तुमचा कॉम्प्लेक्स कॅटायन आहे तर तुमचा काउंटर आयन एनायन, आणि जर तुमचा काउंटर आयन कॅटायन आहे तर कॉम्प्लेक्स एनायन. समझ में आ रहा है, समझ में आ रहा है. ठीक आहे. आता येतो, हा डायामाइन आहे, इथिलीन डायामाइन आहे. हा कोण आहे, हा बायडेंटेड लिगेंड आहे. कसा लिगेंड आहे, म्हणजे पॉलिडेंटेड आला म्हणजे तिथं प्रिफिक्स काय वापरणार, बिस, ट्रिस, टेट्राकिस. बरं, हे कितींदा आहे, कितींदा आहे, दोनदा. दोनदा नाही, दोनदा नाही, तीनदा आहे. सॉरी, जरा माझं डोळे राहू देत तुमचे. इथं तीनदा आहे, तीनदा नाही, काय झालंय, हे पूर्ण दोनदा आहे, कारण सल्फेट असतं ना, ह्याचं चार्ज 3 आहे आणि ह्याचं चार्ज काय तर 2 आहे. ऍक्च्युली कोबाल्टचं चार्ज 3 आहे, कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे ना, लॉस आणि गेन सेम असायला पाहिजे, मग बॅलन्सिंग केले ते. मग हे ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट ही कोऑर्डिनेशन एंटायटी. ह्या कोऑर्डिनेशन एंटायटी मध्ये कितींदा आहे, तीनदा आहे. सो ट्रिस इथेन 1,2 डायामाइन कशामध्ये लिहिलं, ब्रॅकेट मध्ये. पुढे काय लिहिलं, कोबाल्ट, त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर 3 सल्फेट. मी तुम्हाला काय म्हटलेलं, सल्फेट तुमचं कितींदा पण असू दे, एकदा दोनदा, एकदा सल्फेट, फक्त सल्फेट, फक्त. समझ में आ रहा है. हा आता हा बघा, हा सिल्वर आहे, हा डायमाइन आहे, ह्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते, पूर्ण ह्याच्यावरची चार्ज, पूर्ण सिल्वरवरचा चार्ज. ऍक्च्युली ह्याच्या एजी वरती ह्याचा चार्ज काय असायला पाहिजे तर +2 असायला पाहिजे, कारण हा -1 इंटू 2 असणार आहे, कारण अमाइनचं ऑक्सिडेशन स्टेट 0 असणार आहे एका केसमध्ये. ठीक आहे, चेक करूया. हे बघा, हा कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. कसला कॉम्प्लेक्स आहे, आणि हा कोणता कॉम्प्लेक्स आहे तर एनायनिक. काय ह्यावरती चार्ज काय येणार आहे तर प्लस, आणि ह्यावरती चार्ज काय येणार आहे तर मायनस, असं येणार आहे. म्हणजे हा +1 घेतलाय आणि हा काय घेतलाय तर -1, ते 0. +1 -1 0. हा मग +1 आहे तर मग सिल्वरचं ऑक्सिडेशन स्टेट ह्या केसमध्ये काय आहे तर +1, आणि ह्या केसमध्ये पण सिल्वरचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, ह्या केसमध्ये पण सिल्वरचं ऑक्सिडेशन स्टेट +1च आहे. काय आहे, टोटल घेतलाय सायनाइड दोनदा घेऊन सगळं, म्हणजे काय केलं माहितीये, हा AgNH3 ट्वाइस ह्यावरती चार्ज +1, आणि इथं काय येणार आहे तर AgCN ट्वाइस मायनस, आणि ते चिटकवले, आणि ते समजते, एक +1 एक -1. सो डायअमाइन सिल्वर, त्याचं ऑक्सिडेशन स्टेट +1 येणार. सायनाइड म्हणतो ना, सायनाइडो, आता एनायनिक कॉम्प्लेक्स आहे. कसला कॉम्प्लेक्स आहे, मग सिल्वरचं नाव आहे कसं लिहिणार, काय अर्जेंटेट, लॅटिन नेम त्याचं, काय लिहिलं, लॅटिन नेम अर्जेंटेट. तसं बघितलं तर न्यूट्रल आहे, +1 आणि -1, +1 आणि +1 आणि, समज में आ रहा है. जरा हे सगळे ट्राय करा, लिहून काढा सगळे कॉम्प्लेक्सेस, जेवढे काय दिसत आहेत तेवढे सगळे कॉम्प्लेक्सेस लिहून, आणि मग आपण परत डिस्कस करूया.